न्यू आर्ट्स महाविद्यालयात 15व्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन लोकमतचे संपादक सुधीर लंके यांच्या हस्ते संपन्न. न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे प्रतिबिंब या चित्रपट महोत्सवाचे आणि राष्ट्रीय लघुपट माहितीपट स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी महोत्सवाचं 15वं वर्ष असून सदर महोत्सव 10 ते 13 मे 2022 दरम्यान महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचं उद्घाटन लोकमतचे संपादक सुधीर लंके यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार नंदकुमार झावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे सदस्य निर्मलाताई काटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी.एस. झावरे, कला विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक बाळासाहेब सागडे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य अनिल आठरे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य संजय कळमकर, विभाग प्रमुख संदीप गिरे आणि महोत्सवाचे संयोजक गजबिये सर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरवर्षी हा महोत्सव चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात येतो. यावर्षी या महोत्सवाची नेचर अर्थात निसर्ग ही प्रमुख थीम असून यावर आधारित चित्रपट आणि माहितीपटाचे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये चिल्ड्रन ऑफ मेन, द सोशल डिलेमा, बिफोर द फ्लड, लाईफ इन ऑवर प्लॅनेट, मार्च ऑफ पेविंग्स, आईस रज, वॉली ओकेजा आदी चित्रपटांचा समावेश असून मुंबई येथील मेरी जान या हिंदी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन होणार आहे. 12 आणि 13 मे रोजी माहितीपट आणि लघुपट स्पर्धा होणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक प्राध्यापक अभिजित गजबिये यांनी दिली. अत्यंत जपून करणं. आज कशा पद्धतीने तो वापर होतोय, आज आपण कोणत्या दिग्दर्शकाने सिनेमा काढलाय, त्याची जात काय आहे, त्याचा धर्म कोणता आहे हे पाहून आपण सिनेमा पाहू लागलो. नागराज मंजुळे म्हणतात की आता झुंडमध्ये त्यांनी खंत व्यक्त केली की मी सिनेमामध्ये जे काही सौंदर्यीकरण मांडले ते पहा, बाकीच्या गोष्टींवर टीका करण्याऐवजी मी काही सिनेमात जे सौंदर्य सांगू पाहतोय ते पहा. आपण ते पाहत नाही. आज किरण माने नावाचा कलावंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की एका मालिकेमध्ये तो काम करत होता आणि फक्त सोशल मीडियावरती एका नेत्याबद्दल रिॲक्ट झाला म्हणून त्याला त्या मालिकेतून काढले गेले. मला वाटतं मुलगी झाली ना, मुलगी झालं म्हणून काढले गेले त्याने. का तर फक्त राजकीय व्यवस्थेवरती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य केलं म्हणून त्याला त्या मालिकेतूनच काढले गेलं. ते किरण माने एका कार्यक्रमात भेटले होते. किरण माने ते असं म्हटले की मला आज काढले गेलं, असं अनेक कलावंतांना काढलं जातंय. आमच्या मीडियामध्ये सुद्धा निखिल वागडेंना नोकरी गमावी लागली, अनेक पत्रकारांना नोकरी गमावी लागली. पण हे सगळं गमावलं जात असताना समाज कुठे आहे? जसं ते म्हणतात की मारुती कांबळेचं काय झालं असा प्रश्न सामनामध्ये आहे. मारुती कांबळे गेला कुठं, काय झालं मारुती कांबळेचं? तसं आज समाजाला का प्रश्न पडत नाही की किरण मानेचं काय झालं, निखिल वागडेचं काय झालं, इतर डायरेक्टरांचं काय झालं, इतर कलावंतांचं काय झालं, त्याच्या त्या सिनेमाचं काय झालं? हा प्रश्न समाजाला का पडत नाही असा प्रश्न किरण मानेने उपस्थित केला होता. मला असं वाटतं की दिग्दर्शक जितकं भान ठेवून चित्रपट बनवतात तितकंच समाजभान हे आपल्या प्रेक्षकांचं सुद्धा जागा असलं पाहिजे. आणि जेव्हा 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 कधी अभिव्यक्तीवरती आक्रमण येतील किंवा दिग्दर्शकावरती आक्रमण होऊ पाहिजे किंवा कलावंतावरती अतिक्रमण होऊ पाहिजे, त्याला संकुचित करण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा समाजाने बोललं पाहिजे, समाजाने त्यावेळेस प्रश्न उपस्थित केले पाहिजे. त्याच वेळेस ही जी दुहेरी भाषा आहे, हा जो दुहेरी संवाद आहे तो पूर्ण होईल असं मला वाटतं. सगळ्यांना माहित आहे ते वसंतदादा पाटलांचे फार चांगले मित्र होते. तर वसंतदादा त्यांना म्हटले दादा कोंडकेंना की तुम्ही इंदिरा गांधींवरती पिक्चर बनवा. आणि मग दादा कोंडकेंनी विचार केला काय पिक्चर बनवायचा. मग तो त्यांचा पिक्चर ठरला गंगाराम 20 कलमी. म्हणजे तो इंदिराजींनी 20 कलमी कार्यक्रम आणला होता ना की दारूबंदी करा, नसबंदी करा, असं जो 20 कलमी कार्यक्रम होता त्याच्यावरती तो चित्रपट होता गंगाराम 20 कलमी. सगळ्या चित्रपटाचं शूटिंग झालं, सगळं झालं आणि इंदिरा गांधींची सत्ता गेली. आता काय करायचं? त्यांना म्हटलं हे पिक्चर बघणार नाही कोणी. मग दादा कोंडकेंनी फिराफिर सुरू केला, काय करायचंय पिक्चरचं, काय करायचं? आणि मग नंतर त्यांनी निर्णय घेतला की आपण सिनेमाची फ्रेम बदलून टाकू, काही शॉर्ट्स बदलून टाकू. आपण काही शॉर्ट बदलले आणि आधीच्या सिनेमामध्ये जे इंदिरा गांधींचं कौतुक केलं होतं ना ते टीकेमध्ये परिवर्तित केलं, कारण सत्ता गेली होती. म्हणजे आधीची फ्रेम बदलली कौतुकाची आणि ती फ्रेम त्याने टीकेमध्ये परावर्तित केली. म्हणजे गायीचं वासरू पैसे खाते असं दाखवते. गाय वासरू चिन्ह होतं ना, गायीचं वासरू पैसे खाताना दाखवलं. म्हणजे फ्रेम किती बदल करते लगेच.
दिग्दर्शकाची जी फ्रेम आहे ती मेसेज मध्ये किती बदल करते. असा लगेच त्यांनी मेसेज बदलवला आणि त्यावेळेस पण बायोपिकची पद्धत होती की असं बघा हे गंगारामपासून चालत आली बायोपिक. आता जो काही आपण बोलतो ना बायोपिक काढा आमच्या नेते म्हणतात ते तिथपासून चालत आले. मग नंतर तो गंगाराम विस्कली बाजूला राहिला आणि रामराम गंगाराम आला. 150 वर्षापूर्वी शिक्षण क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. पुण्यातली डेक्कन एज्युकेशन सोसायटी सुद्धा शाहू महाराजांनी शिवाजी प्रिपरेटरी स्कूल हे शाहू महाराजांनी फर्ग्युसन कॉलेजची पायाभरणी सुद्धा शाहू महाराजांनीच केली. आज जरी विद्यानगरी म्हणून ते वेगळं कोणी मिळवत असतात तरी सुरुवात या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची, उच्च शिक्षणाची जी सुरुवात केली ती शाहू महाराजांनी केली. त्यावर फक्त उच्च शिक्षण तर शिक्षणाच्या सगळ्या बाजूनी आपल्याला मुलांना नेता आलं पाहिजे. त्यांना तर खूप संघर्षाचे दिवस शाहू महाराजांनी पाहिले आणि बहुजन समाजाला शाहू फुले आंबेडकरांचे विचार पुढे नेण्यासाठी ताकद दिली. बहुजन समाजातल्या शाळाच काढल्या असं नाही तर मंगलाष्टक पाठ करून ते म्हणणारे लग्न लावणारे विद्यार्थी सुद्धा बहुजन समाजामध्ये शाहू महाराजांनी काय हा क्रांतिकारी विचार 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी केला. मग त्या अनुषंगाने ह्या ज्या संस्था उभ्या राहिल्या आपण सुधीरजी संस्थाचालकांच्या कौतुक केलं, परंतु ती परंपरा चालू राहिली पाहिजे. म्हणून ज्या ज्या नवीन क्षेत्रातल्या संधी येतील त्या आपल्या मुलांना मिळाव्या म्हणून येणाऱ्या सगळ्या क्षेत्रातल्या संधी आपण देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यातूनच हे मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट आपण काढलेलं आहे. हे फक्त एक FTTI जे आहे केंद्र सरकारच्या पुण्याला त्याच्यामध्ये कपूर आणि खान्नाशिवाय कोणाला जाता येत नाही. राहिलं पुणे विद्यापीठाने स्वतःचं सुरू केलं जिथं तुम्ही जाऊन आलात असं म्हटलं. आणि त्यानंतर कोणतं निघालं असेल तर हे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारकच्या न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज हे या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आणि ते पुणे विद्यापीठाच्या पेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं. आणि पुणे विद्यापीठामध्ये असणाऱ्या फॅकल्टीमधून नागराज मंजुळे जाऊ शकले, तिथून भाऊ कराडे जाऊ शकले नाही, तिथून सैराट निघाला नाही, तुमचा फडा निघाला नाही, त्यांनी पारितोषिकं मिळवली. असे अनेक चित्रपट नॅशनल होते तिथून निघाले नाही. ते जे निघाले त्या ग्रामीण भागातल्या शाहू महाराजांचा विचार घेऊन जाणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून जे मुलं आले. नागराज मंजुळे इथं आले होते, त्यांनी 2 वेळा आले, त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. ते नगरमध्ये इथं ऍडमिशन घेतली. नागराज मंजुळेला राहायला खुली मिळत नव्हती. संगीत महोत्सव, नगारा संगीत महोत्सव झाला. अनुराधा कुबेर, पंडित भीमसेन जोशी यांचे चिरंजीव, त्याचप्रमाणे नातू असे अत्यंत प्रभावी शास्त्रीय संगीतामध्ये तरबेज मिळाली मंडळी होती. खरं म्हणजे संगीत महोत्सव, नाट्य महोत्सव, आता हा चित्रपट महोत्सव, ह्या गोष्टी ह्या नगरला खूप मॅच झालेल्या नाहीत. नगर तसं शहरही नाही आणि खेडही नाही, मधलं गाव आहे. त्यामुळं काही गोष्टी डायजेस्ट व्हायला वेळ लागतो. तो त्याच पद्धतीचा समाज तयार होणार त्याला वेळ लागतो. परंतु शाहू फुले आंबेडकरांच्या तत्वाप्रमाणे चालणारी आमची अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजी संस्था आणि त्याचे हे सगळे युनिट, मग इथं न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज असेल, पारनेरचं असेल, नेवाशाचं असेल, टाकळी लोकेश्वरचं, अनेक ठिकाणी महाविद्यालय आपण सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शाहू महाराजांचाच तो उद्देश होता की ग्रामीण भागातल्या शेतकरी, कष्टकरी कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्याला, तरुणाला सगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत केलं पाहिजे. नाही तर उद्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये ते टिकणार नाही. ही शाहू महाराजांची दूरदृष्टी होती, धारणा होती आणि त्यांनी तो न पाहता आज सकाळचा जो चित्रपट होता, मोबाईलमुळे जे प्रश्न निर्माण झाले, सोशल मीडियावरचा जो चित्रपट दाखवला गेला, इतका उत्कृष्ट चित्रपट आहे तो. त्यातून
आपण कसे दुसऱ्याचे गुलाम झालोत, आपण कसे सोशल मीडियाचे किंवा मोबाईलचे गुलाम झालोत, आपली बुद्धी न चालवता आपण दुसऱ्यांच्या बुद्धीनं काम करतो, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि खरं तर खूप मोठ्या संख्येने त्या चित्रपटासाठी या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित होते. तर मला असं वाटतं आपण अधिक वरच्या उंचीवर जाऊया, हा चित्रपट महोत्सव अधिक यशस्वी करूया आणि आपण सर्वांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. आणि हा विभाग हे महाविद्यालय अधिक मोठं करणं सर्वात महत्त्वाचं कोणतं काम करत असेल तर या महाविद्यालयाच्या आवारात काम करणारे सर्व स्टाफ यांचं फार मोठं काम असलं पाहिजे. यामुळे जी होती त्या पद्धतीनं तो झाला नाही. खरं तर हा 16वा महोत्सव आहे, म्हणजे हा 15वा महोत्सव आहे, पण गेल्या वर्षी जो महोत्सव झाला त्यामध्ये फक्त बिरेसरीने सांगितलं का फक्त बक्षिसं वाटली, निकाल आम्ही घेतला. आणि ज्यावेळेस हा महोत्सव सुरू झाला 15 वर्षापूर्वी, त्यावेळी त्याचं नाव प्रतिबिंब ठेवलं गेलं. म्हणजे आपण आपल्या आरशासमोर उभं राहिलं तर आपलं प्रतिबिंब त्यात दिसतं. मग चित्रपट महोत्सवामध्ये कोणाचं प्रतिबिंब पाहायचं? चित्रपट महोत्सवामध्ये आपल्या समाजाचं प्रतिबिंब पाहायचं असतं. आपल्या समाजातली माणसं काय विचार करतात, कसं जीवन जगतात, काय परंपरा आहेत, काय संस्कृती आहे, आणि ती फक्त आपल्या भारतातली नव्हे तर जगामध्ये काय चाललंय याचं प्रतिबिंब या महोत्सवात दिसावं म्हणून आपण दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या थीम घेऊन अनेक चित्रपट दाखवत असतो. चित्रपट हे फक्त मनोरंजनाचं साधन न राहता ते एक ज्ञानाचं साधन व्हावं यासाठी हे महाविद्यालय गेले 15 वर्षे प्रयत्न करते. आणि जे सतत हा चित्रपट महोत्सवाला येत आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल की जे चित्रपट आपल्याला पाहायलाच मिळणार नाहीत नगर शहरामध्ये किंवा पुण्याच्या एखाद्या थिएटरला जाऊन, ते चित्रपट आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचं कारण तसंच आहे की ऑल इंडिया फिल्म सोसायटीचे आपण सदस्य आहोत आणि त्यामुळे आपल्याला जगातील नामांकित फिल्म ह्या मिळतात, त्या या सभागृहात आपल्याला पाहायला मिळतात. नुसतं आपण पाहत नाही तर हे सर्व माझे सहकारी त्याच्यानंतर स्क्रीनिंग करतात, चर्चा होते, हा एक अभ्यासाचा विषय म्हणून या सभागृहात चालतो. आणि खरं तर ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि या विभागाचा गेल्या 15 वर्ष इतिहास सुद्धा खूप मोठा आहे. या विभागातून बाहेर पडणारे जे विद्यार्थी आहेत ते फक्त आपल्या महाविद्यालयाचं नाव मोठं करत नाहीत, तर ते आपल्या शहराचं नव्हे, आता तर ते आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या राज्याचं नाव प्रतिबिंब करण्याची वेळ आलेली आहे. आणि आज आपल्या आवारात पाहिलं तर एक दुसरा महिना गेला का कोणतरी येतं आणि आपल्या आवारामध्ये चित्रपटाचं शूटिंग केलं जातं. काल आपल्या लीड एका चित्रपटाचं शूटिंग झालं आणि आपण त्यांना मनमोकळेप्रमाणे ह्या गोष्टी सर्व देतो. त्याचं कारण असं आहे की ज्या उद्देशाने संस्थेनं आणि महाविद्यालयाने हा विषय सुरू केला त्या विषयासाठी मुलांनी प्रतिसाद द्यावा आणि त्या जी पत्रकारिता म्हणतो आपण किंवा फिल्म मेकिंग म्हणतो यामध्ये ग्रामीण भागाला अतिशय कमी फीमध्ये शिक्षण घेतो, ही महत्वाची गोष्ट आहे. आज जर तुम्ही नामांकित संस्थांमध्ये हे शिक्षण घ्यायला गेलं तर काही लाखांमध्ये बोलायचं, 1 लाखाच्या पुढे बोलायचं, मग ते 2 लाख असतील, 3 लाख असतील. आणि मात्र आपण अतिशय अल्प फी घेऊन अतिशय चांगल्या सुविधा देतोय आणि आपले विद्यार्थी सुद्धा खेड्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं टॅलेंट आहे हे सुद्धा आपल्या माजी विद्यार्थ्यांनी सिद्ध केलं. आणि खरं तर याचा महाविद्यालयाला आणि संस्थेला खूप अभिमान आहे. मी नेहमी म्हणत असतो का महाविद्यालयाचा आवर म्हणजे विद्यार्थी नाही, महाविद्यालयातून बाहेर पडणारे जे विद्यार्थी आहेत आणि ते महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर ते जे काम करतात समाजासाठी, देशासाठी, ते म्हणजे महाविद्यालय. आणि अनेक क्षेत्रामध्ये या महाविद्यालयाचे विद्यार्थी काम करतात. पण फक्त 15 वर्ष आयुष्य असणारे आणि मोठं काम करणारे या महाविद्यालयाचे खूप विद्यार्थी आहेत. की जे तुम्ही जर सांगितलं की मी निवाड्स कॉमर्समध्ये काम करतो किंवा मी निवाड्स कॉमर्समध्ये जाऊन आलं तर ते काही गोष्टी आपुलकीने विचारतात की कसं आहे त्या ठिकाणी कसं. आणि यामध्ये आपल्या महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढवण्यामध्ये या विभागाचा खूप मोठा भाग आहे. आपण नगारा महोत्सव सुरू केला, तो सुद्धा अल्प काळामध्ये अतिशय नावावर आला आहे. आणि लोकांना माहित आहे की या महाविद्यालयाने एखादा महोत्सव सुरू केला, एखादा विषय सुरू केला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ते टोकाला जाऊन अतिशय चांगल्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर देऊन, भरपूर खर्च करून, चांगल्या फॅकल्टी आणून तो विषय खूप चांगल्या पद्धतीने शिकवला जातो, तो महोत्सव खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राबवला जातो. हा जो विश्वास महाविद्यालयावरून संस्थेवर आहे
आणि त्यामुळे आपल्याला अनेक विद्यार्थी चांगले मिळतात आणि ते आपलं नाव मोठं करतात आणि महाविद्यालयाचं नाव मोठं करतात. मी